ख्रिस्ती धर्माकडे प्रवृत्ती. टिळकांची प्रकृती यावेळेस फारच ढासळू लागली होती. त्यात आपण फार आजारी आहोत, कधी क्षय झाला तर कधी दमा लागला तर कधी तिसरेच, असा टिळकांना संशय येईल. त्यामुळे आता आमच्या घरात पुस्तकांच्या विप्या बरोबरच औषधाच्याही विप्याचा सुळसुळाट झाला होता. रायपुरात त्यांनी आपली छाती तपासून घेतली. तेथील एका डॉक्टराने सांगितले की डिस्पेप्सिया झाला असून डिस्पेप्सिया झाला असून लिव्हर जवळच्या 2 लंगस खराब झाला. असे सांगणाऱ्या या डॉक्टर साहेबांनी टिळकांची चेष्टा केली की पैसे उकळण्यासाठी काहीतरी सांगितले कळत नाही. टिळक त्या स्थितीत राहिले असते तर त्यांचा मृत्यू मात्र खात्रीने 25 वर्ष आधीच नमूद करावा लागला असता. ख्रिस्ती धर्माकडे त्यांचा उघड कल दिसू लागला व ज्ञानोदयात तशा अर्थाचे त्यांचे काही लिखाणी प्रसिद्ध झाले. हरी रामचंद्र ख्रिस्ती यांचे चरित्र पुरे केले. हिंदू धर्माच्या यथानुशक्ती शोध करीत असता, वेदांत वगैरे किंवा महमदी धर्माची माहिती मिळवित असता अत्यंत अवेशी मुसलमानांच्या भाषणाने जो आनंद झाला नाही, तो ही ख्रिस्ती पुस्तके वाचित असता मला होत आहे. मिशनरी लोकांनी प्रेमपुरस्पर दिलेली कितीतरी पुस्तके मी न वाचता फेकून दिली, फाडली सुद्धा. पण ती बाळपणी मात्र, असे टिळक आपल्या डायरीत लिहितात. एक दिवस टिळक नियमाप्रमाणे बाहेर गेले. मी मुलाला निजवून संचित मनाने बसले होते. सुख दुःख सांगायला तरी कोणी हवे ना. तसे माझे कोण होते? एक मुलगा, आपण त्याला खाण्या खेळण्या वाचून काहीच माहीत नाही. तेथे टिळकांच्या विरुद्ध काही माणसे होती. तेव्हा बाहेर कोणाशी बोलण्याचे भय वाटे. त्यातून भाषा निराळी. टिळक ख्रिस्ती होणार म्हणून चहूकडे बभ्रा झालेला. ते घरी आल्यावर मी विचारले, खरंच का हो तुम्ही ख्रिस्ती होणार? तुला कोण सांगतो? लोक. तू लोकांशी लग्न केलेस की माझ्याशी? तुमच्याशी. मग मी सांगतो ते खरे का लोक सांगतात ते खरे? तुम्ही सांगता ते. मग मी तुला सांगतो, मी ख्रिस्ती होत नाही. इतके भाषण झाल्यावर टिळक बाहेर गेले. मी दाराला आतून कडी लावून घेतली व अगदी हंबरडा फोडून मनसुक्त रडले. त्या रडण्याने मला हलके वाटले. अगदी संत पाण्यावर लहानशा वाऱ्याच्या झुळकीने लहरी उठतात. माझे मन तर भूत, वर्तमान व भविष्य या तिन्ही ठिकाणच्या वादळाने उचंबळून आले होते. त्या दिवशी मी माझी पहिली कविता लिहिली. ती कविता मला अजून आठवते. म्हणे, जातो सोडून नाथ माझा, आता कवणाला बाहू देव राजा. सर्वव्यापी सर्वज्ञ तूच आहेस, सांग कोणाचे धरू तरी पाय. कवितेची शेवटी ओळ लिहून होताच दाराला धक्का बसला. कवितेच्या कागदाच्या चोळामोळा करून मी तो रद्दीच्या टोपलीत फेकून दिला. दाराला धक्के बसतच होते. दार उघडण्याला उशीर झाला म्हणून टिळकांना राग आला. ते म्हणाले, तू कधी दाराला कडी लावित नाहीस नि आजच कशी लावली? त्यांना माझा काही संशय आला. तू काय करीत होतीस? निजले होते. दार का नाही लवकर उघडलेस? उठायला वेळ नको का? मी काय यंत्र आहे वाटतं? चल जेवायला वाढ. मी आत गेले. मी गेल्यावर टिळक चहूकडे पाहू लागले. त्यांना वाटले मी कोणाला पत्र लिहिले असावे. त्यांना काही समजले नाही. शेवटी त्यांनी रद्दीची टोपली पालती केली. तिथं शोधता शोधता माझा कवितेचा कागद त्यांना सापडला. माझी कविता पाहून टिळकांना अत्यानंद झाला. त्यांनी ती उचलून कपाटात बंद करून ठेवली. अलीकडे टिळक आपली कागदपत्रे कुलपात ठेवीत. ते बाहेर गेल्यावर अनेक पदजवळ त्यांचे कागदपत्र पाहण्यास मागत. मी त्यांना म्हणे, मी कधीच दाखवणार नाही. तुम्ही जरी माझ्या हिताचे सांगत असाल तरी मला ते दाखवता येणार नाहीत. निदान त्यांच्या टेबलावरची बायबलची प्रत तरी जाळून टाका. मी म्हणे, बायबलची ही प्रत जळली तर साऱ्या जगातल्या प्रती नाहीशा होतील का? सांगा, मग मी ती प्रत जळते. माझ्या उत्तराने ती माणसे जात. माझे कागद न दाखवण्याचे कारण मात्र निराळेच होते. आम्ही एका लहानशा संस्थानात होतो. या संस्थानात त्यावेळी दक्षिण ब्राह्मणांवर डोळा होता असा माझा समज झाला होता. कारण काही ब्राह्मण काही ना काही कारणाने तुरुंगात पडले होते. तेव्हा यांच्या कागदात राजाविरुद्ध काही असले तर काय करायचे? तशा संस्थानात बिगाऱ्यांवर काही जुलूम होत असे. त्या बाबतीत टिळकांनी बरीच खटपट चालवली होती. तारीख 4 फेब्रुवारीच्या डायरी टिळक ह्यासंबंधी लिहितात. किल्ल्याहून सुमारे 100 बिगारी घेऊन 5-6 शिपाई खऱ्यांकडील लोखंडी पिंजरा उचलून नेण्याकरता जात आहेत. काल सकाळी 100 बिगारी फुकट उपाशी 3 वाजेपर्यंत सकाळपासून ठेवून 20 हात पिंजरा गेला नाही. डोक्यावर पिंजरा, त्यामुळे दम देखील टाकवत नाही. अशा स्थितीत एका बिगाऱ्याच्या पायाला लागून जखम झाली. त्यामुळे सहजच त्या वेदनाने तो व्याकुळ होऊन
त्याने नेट देवेना म्हणून एका चपराशाने त्याच्या गुराख्यासारखी चाबूक आणली. कोण जुलूम, केवढी निर्दयता आणि केवढी ही छत्तीसगडी गाढवांची भीरुता, सहनशीलता. पाश्चात्य देशात 100 माणसांच्या समुदायावर 2 शिपुर्डे असा जुलूम करतील काय? आमचे राजेसाहेब डोळ्यांनी या बिगाऱ्यांची ही दुर्दशा पाहतील तर बरे होईल. राजेसाहेबांना या बाबतीत आधी अर्ज करायचा. 4-5 भिकाऱ्यांच्या बाबतीत हिंदीत अर्ज लिहून शारंग पाणी व सदाशिवराव यांच्याजवळ राजेसाहेबांजवळ देण्याकरता दिले. असे ठरले आहे की हे दोघे असतील तेव्हा राजेसाहेबांजवळ जाऊन ह्या अर्जासंबंधात बोलणे करावे. कित्येक मंडळीस या कृत्याबद्दल मी पागल वाटत आहे. आमचे शिरस्तेदारासह हे फाजीलपणाचे दिसत आहे. ईश्वरा, तू या गरिबांवर दया करून मला धैर्य व राजास दयाबुद्धी दे. मी तर काही तुझ्यावर भाव ठेवून प्रयत्न करणार. आणखीन एके ठिकाणी ते म्हणतात, राजाचे डोळे उघडतील असे एखादे पुस्तक लिहिण्याचा विचार आहे. या प्रकरणावरून किंवा ख्रिस्ती होणार म्हणून या प्रकरणाचा उपयोग करून टिळकांना गोत्यात आणण्यासाठी त्यांची कागदपत्रे कित्येक मंडळी पाहण्यास मागत असावी अशी माझी समजूत झाल्याने मी त्या बाबतीत फार जपू लागले. ते पडले संस्थान. टिळक काही आडपडदा न ठेवता वाटेल ते लिहून टाकायचे. कोणी चा मा करून त्यांना गोत्यात आणले तर काय करायचे? मी त्यांच्या प्रत्येक चिटोऱ्यास जपू लागले. आता आमच्या येथे पाहुण्यांची गर्दी जमू लागली. नित्य नवे व पुष्कळ पाहुणे येऊ लागले. टिळकांची त्यांच्याशी बोलण्याची व वादविवाद करण्याची धांदल. हे लोक आहेत तरी कोण व काय येतात असे मी टिळकांना एकच दिवस विचारले. त्यांना सांगितले, हे सगळे माझे मन वळविण्यास येतात. एक जण म्हणाला, पहा टिळक, मला कोणी नाही, माझी इस्टेट बरीच आहे, मी तुम्हाला सर्व बक्षीसपत्र करून देतो. त्यांना दत्तक घेण्यास तो तयार झाला. टिळकांनी त्यांना सांगितले की मी ख्रिस्ती होत नाही आणि झालोच तर पैशासाठी होणार नाही. आप्पासाहेब बुट्टींनी बापूसाहेबांना मुद्दाम राजनाथ गावास पाठवून कळवले की मी तुम्हाला 100 रुपये तुमच्या हयातीपर्यंत देतो, घर देतो व दत्तूची विद्या करतो, पण तुम्ही ख्रिस्ती होऊ नका. टिळकांनी बापूसाहेबांची समजूत करून त्यांना परत लावून दिले. टिळक ख्रिस्ती होणार अशी बातमी नाशकात पेन्शनना कळली तेव्हा त्यांचे पत्र आले की तुम्ही माझ्याजवळ येऊन राहा, मी तुम्हाला जन्मभर पोषीन व दत्तूची विद्या करेन. तुम्ही माझ्या येथे मांस मच्छर खा, वाटेल ते प्या, मी मुळीच मना करणार नाही, पण तुम्ही ख्रिस्ती होऊ नका. श्रीमंत आप्पासाहेब बुट्टींच्या ठिकठिकाणी पेढ्या होत्या. त्या प्रत्येक ठिकाणी टिळकांच्या हालचालीवर नजर ठेवण्याविषयी आप्पासाहेबांचे निरोप गेले. बापूसाहेबांनी जाताना मला हे सर्व सांगितले व पैसेही दिले. जर काही कम जास्त वाटले तर आम्हाला ताबडतोब तार करा, आम्ही काहीतरी करून त्यांना अडकावून ठेवू, त्यांच्यावर कर्ज दाखवून शेवटी तुरुंगात ठेवू, पण ख्रिस्ती होऊ देणार नाही, तुम्ही काही काळजी करू नका.